स्किन प्रॉब्लेम होतो ना, सर्वांना होतो ना. वाटलंच होतं मला, कारण मला पण होतो. कधी कधी इतके पिंपल्स येतात की त्याचे डाग भरपूर दिवस जात नाहीत. कधी कधी चेहरा इतका निस्तेज, इतका कोरडा दिसतो की असं वाटतं 30व्या वर्षीच आपल्याला 40व 50वं वय झालंय. आणि कधी कधी असं वाटतं की इतके डार्क सर्कल्स आहेत, इतकं पिगमेंटेशन आहे, तर काय करावं नक्की. तर आता कोरियन ग्लास स्किन इंडियामध्ये रिव्हील झालेला आहे. तोच ग्लास जो आपला उन्हाचा प्रकाश पडताच एकदम रिफ्लेक्ट होतो, चमकतो. त्याच प्रकारे आता उन्हाचा प्रकाश आपल्या स्किनवर पडला तर आपली स्किन पण एकदम रिफ्लेक्ट होणार आहे. मी असं म्हणत नाहीये सिल्क कापडाचं डायरेक्ट कॉटनचं कापड होणार आहे, हा, पण तुमची स्किन तुम्हाला नक्कीच थँक्यू म्हणणार आहे. फर्स्ट स्टेप आपल्याला इथे अशी करायची की आपला चेहरा पहिल्यांदा आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे. तर आता सेकंड स्टेपला आपल्याला काय करायचं, ज्या भांड्यामध्ये आपल्याला किंवा ज्या बाउलमध्ये आपल्याला आपला फेस पॅक बनवायचा आहे तो बाउल आपल्याला घ्यायचा आहे. मला फक्त माझ्या फेसलाच फेस पॅक लावायचंय, त्यामुळे मी तर छोट्याशा बाउलमध्ये 2 टेबलस्पून मी तर राईस फ्लॉवर घेतलेला आहे. राईस फ्लॉवर म्हणजे तांदळाचं पीठ. तुम्हाला माहित आहे का की आजकाल जे तुम्ही फेस वॉश बघताय त्या प्रत्येक फेस वॉश मध्ये राईस फ्लॉवर दिसतं, राईस दिसतंय, कारण त्यांना देखील माहितीये की कोरियन सिक्रेट हे रिव्हील झालेलं आहे. त्यामुळे प्रत्येक फेस वॉश मध्ये तुम्हाला आता राईस दिसणार आहे. याचं आहे कर्ड. कर्ड म्हणजे दही. हा, दही लॅक्टिक ऍसिडने परिपूर्ण असं आहे. दही मध्ये इतके छान ब्लिचिंग प्रॉपर्टीज आहेत की काही विचारायला नको. आपण लावला असेल पण ह्याच्या अगोदर आपण व्यवस्थितरित्या लावत नाही. प्रत्येक गोष्ट आपण व्यवस्थितरित्या आणि कंटिन्युअसली फॉलो केलो तर त्याचा नक्कीच परिणाम आपल्याला मिळणार आहे. आणि घरगुती आहे, ह्याचा साईड इफेक्ट नाहीये. तुम्हाला इतक्या क्वांटिटी मध्ये दही घ्यायची आहे की ती क्वांटिटी मध्ये तुमचं पूर्ण राईस फ्लॉवर म्हणजे तुमचं तांदळाचं पीठ पूर्णपणे ऑब्झर्व होऊन जाणार आहे. आणि इथं तुम्ही पाहू शकता 2 टेबलस्पून नव्हे तर 3 आणि 4 टेबलस्पून ह्याच्यामध्ये मी दही टाकलेलं आहे. तर दही आणि तांदळाचं पीठ आता आपल्याला एकदम व्यवस्थितरित्या एकदम हलवायचं आहे. एकदम व्यवस्थित त्याला आपण मिक्स करायचं आहे. अशा प्रकारे मिक्स करायचं आहे की त्याचा एकदम टेक्स्चर एकदम क्रीमी वाटायला पाहिजे. जसं आपण कोणची आईस्क्रीम खातो त्या आईस्क्रीम प्रमाणे त्याचा टेक्स्चर वाटायला पाहिजे. की लावायचं कसं, हा, तर तुम्हाला आता क्रीम घ्यायची आहे, म्हणजे जे आपण कोरियन ग्लास क्रीम बनवलेली आहे ते तुम्हाला घ्यायचे आणि ती तुमच्या फेसला व्यवस्थितरित्या लावायची आहे. अप्पर डायरेक्शनवर पण लावायचे आणि लोअर डायरेक्शन पण मध्ये लावायचे, कारण अप्पर डायरेक्शन मध्ये तुमची वरपर्यंत क्रीम जाणार आणि लोअर डायरेक्शन मध्ये तुमचे जे पोर्स आहेत त्या पोर्स मध्ये सुद्धा ती क्रीम व्यवस्थितरित्या फेस पॅक आपला जाणार आहे. की आता त्यांच्या चेहऱ्यावर जो फेस पॅक आहे त्याला पहिला थोडंसं पाणी शिंपडा तुम्ही आणि सर्क्युलर मोशननी मस्तपैकी असं 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 जसं आपण फेशियल करतो तसं 2 मिनिट छानपैकी एकदम हळू हलक्या हाताने तुम्ही फेशियल करता तसं त्याला गोल 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 करून तुम्ही तर छानपैकी थंड किंवा कोमट पाण्याने धुवून घ्या. तुम्ही तुमची स्किन बघा की कशी होती अगोदर आणि नंतर कशी होती ते.